श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नित्यपूजा दर्शन रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026। आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा हृदय निरंजन शुद्ध प्रेम कृतिभावांच्या वाती भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती। आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा सर्वस्वार्पण नैवेद्याची ठेविलेची पुरती सन्मती सद्गुती सद्गुती सद्गती प्रसाद द्या हाती। आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मंगलमय सुरुवात करूया। जय जय श्री स्वामी समर्थ। आज रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 या पवित्र दिवशी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्यपूजा दर्शन आपण भक्तिभावाने घेणार आहोत। स्वामींचे दर्शन म्हणजे मनाला मिळणारी शांतता, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा। काही क्षणासाठी आपल्या सर्व चिंता बाजूला ठेवूया आणि स्वामींच्या चरणी मन अर्पण करूया। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आजचे पवित्र दर्शन। आजच्या नित्यपूजेमध्ये स्वामी महाराजांचे अत्यंत सुंदर आणि मनमोहक दर्शन होत आहे। स्वामींच्या मस्तकावरील मुकुट, कपाळावरील गंध कुंकू, गळ्यातील सुंदर पुष्पहार आणि विविध रंगाच्या फुलांनी केलेली सजावट भक्तांचे मन आकर्षित करीत आहे। स्वामींच्या चरणाकडे पाहताना मनामध्ये एकच भावना निर्माण होते, स्वामी माझ्यावर आणि माझ्या परिवारावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या। फुलांची सुंदर सजावट। आज स्वामी महाराजांच्या विविध रंगांच्या फुलांनी सुंदर अलंकार करण्यात आले आहेत। पवित्रतेची प्रतीक आहे। लाल फुले भक्ती आणि प्रेमाची भावना जागृत करतात, तर पिवळी फुले मंगलमयतेची आठवण करून देतात। या फुलांच्या सुगंधाप्रमाणे स्वामींची कृपा आपल्या जीवनात सदैव दरवळत राहू दे। नित्यपूजेचे महत्त्व। नित्यपूजा म्हणजे केवळ देवासमोर दिवा लावणे नाही। नित्यपूजा म्हणजे आपल्या मनातील अहंकार, चिंता, भीती आणि नकारात्मक विचार स्वामींच्या चरणी ठेवणे। स्वामींना मनापासून प्रार्थना केली की मनाला एक वेगळाच आधार मिळतो। म्हणून आज आपणही स्वामींना म्हणूया, स्वामी महाराज आमच्या मनाला शांतता द्या, योग्य मार्ग दाखवा आणि प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची शक्ती द्या। दीप आणि आरतीचा भाव। स्वामींच्या चरणी प्रज्वलित केलेली दीप आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्याची भावना दर्शवतो। ज्याप्रमाणे एका छोट्याशा दिव्यामुळे अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे स्वामींचे नामस्मरण आपल्या मनातील चिंता आणि नकारात्मकता दूर करण्यास आधार देते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। भक्तांसाठी प्रार्थना। आज जे भक्त हे दर्शन पाहत आहेत त्यांच्या सर्व मनोकामना स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करूया। त्यांच्या घरात अडचणी आहेत त्यांना स्वामी धैर्य देऊ। ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग आणि कष्ट करण्याची शक्ती मिळो। ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांच्या मनात शांती मिळो। ज्यांच्या परिवारात मतभेद आहेत त्यांच्या घरात प्रेम आणि समाधान निर्माण हो आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनात स्वामींची कृपाछाया सदैव राहो। स्वामींचे नामस्मरण। चला काही क्षण स्वामींचे नामस्मरण करूया। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामींचे नाव घेताना मन शांत करा। डोळ्यासमोर स्वामींचे सुंदर रूप ठेवा। आपल्या सर्व चिंता स्वामींच्या चरणी सोपवा।
माझ्या पाठीशी आहे या भावनेने स्वामींचे स्मरण करूया. परिवारासाठी प्रार्थना. स्वामी महाराज आमच्या आईवडिलांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य द्या. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर आपली कृपादृष्टी राहू द्या. घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम राहू द्या. लहान मुलांच्या शिक्षणात प्रगती होऊ द्या. तरुणांना योग्य दिशा मिळू द्या. वृद्धांना आधार द्या आणि मानसिक समाधान मिळू द्या. स्वामी महाराज आमच्या घरचे सदैव रक्षण करा. संकटातून मार्गदर्शन. जीवनामध्ये सुख दुःख येतच असते. कधी परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे घडते तर कधी अनेक अडचणी अचानक समोर येतात. अशा वेळी घाबरून न जाता स्वामींचे नामस्मरण करावे आणि योग्य प्रयत्न करत राहावे. स्वामीवरील श्रद्धा आपल्याला संकटाचा सामना करण्याचे बळ देते. स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास मनामध्ये ठेवा. आजच्या रविवारचा दर्शनाचा भाव. आज रविवार पवित्र दिवस. आजच्या या सुंदर नित्यपूजा दर्शनातून प्रत्येक भक्ताच्या जीवनात नवीन आशा, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण हो. स्वामींचे हे मंगलमय रूप आपल्या मनामध्ये सदैव राहो. आजचा दिवस स्वामींच्या नामस्मरणाने सुरू करूया आणि स्वामींच्या कृपेने आनंदाने पूर्ण करूया. भक्तांना संदेश. आपण कितीही व्यस्त असलो तरी दिवसातील काही क्षण स्वामींच्या नामस्मरणासाठी द्या. मोठी पूजा करणे शक्य नसले तरी मनापासून घेतलेले स्वामींचे एक नाव ही भक्तीची भावना जागृत करते. रोज म्हणूया श्री स्वामी समर्थ आणि मनामध्ये विश्वास ठेवूया की योग्य वेळ योग्य मार्ग स्वामी दाखवतील. अंतिम प्रार्थना. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आजच्या या पवित्र रविवारी आपल्या चरणी कोटी कोटी नमन. आमच्या चुका क्षमा करा. आमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करा. आम्हाला चांगले विचार, चांगली बुद्धी आणि योग्य मार्ग द्या. आमच्या परिवाराचे रक्षण करा. सर्व भक्तावर कृपादृष्टी ठेवा. ज्यांना तुमची गरज आहे त्यांना तुमचा आधार मिळू द्या. ज्यांच्या मनात इच्छा आहे त्यांच्या इच्छांना योग्य दिशा मिळू द्या आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. आजचे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नित्यपूजा दर्शन रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 आपण भक्तिभावाने घेतले. हे दर्शन आपल्या मनाला शांती देवो आणि स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामींच्या भक्तांपर्यंत हे दर्शन नक्की पोचवा. चला शेवटी सर्वजण एकत्र म्हणूया अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल्य भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अलाख निरंजन.